केंद्र सरकार की श्रम नीतियों के विरोध में देश भर में बुलाए गए हड़ताल के तहत महाराष्ट्र के वर्धा में कामगार कृति समिति की ओर से भव्य मोर्चा निकाला गया। मजदूर संगठनों ने आरोप लगाया कि 44 श्रम कानूनों को रद्द कर श्रमिकों के हित के खिलाफ 4 नए लेबर कोड लागू किए गए। मोर्चा जिला परिषद से होते हुए जिलाधिकारी कार्यालय तक निकाला गया, जिसमें विभिन्न विभागों की बड़ी संख्या में कर्मचारी और मजदूर शामिल हुए। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारने जे काही 44 कामगार कायदे होते ते 44 कामगार कायदे आज सरकारने बदलवून त्याच्यामध्ये 4 श्रमसंहिता ठिकाणी आणलेले आहेत आणि म्हणून संपूर्ण देशभरामध्ये कामगार कर्मचारी कृती समितीच्या वतीने या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे। आज वर्धा जिल्ह्यामध्ये देखील आपण या ठिकाणी कामगार कर्मचारी कृती समितीच्या वतीने हा आज संपाचा मोर्चा या ठिकाणी आपण काढत आहोत। खरं तर जे 4 श्रमसंहिता आहेत ते 4 श्रमसंहिता हे भांडवलदारी यांना पोषक होणारे हे कामगार कायदे आहेत। या कायद्यामध्ये सर्वांची पेन्शन जाऊ शकते, ग्रॅज्युटी जाऊ शकते आणि जे लाभ मिळतात सध्याच्या परिस्थितीमध्ये हे सगळे त्या ठिकाणी जाऊ शकते आणि म्हणून या ठिकाणी हा एक आंदोलन या ठिकाणी ते वापस घेतलं पाहिजे 4 कामगार कायदे यासाठी आपलं हा आंदोलन करतो। दुसऱ्या सरकारने नुकतेच या ठिकाणी जो बजेट सादर केलेला आहे त्या बजेटमध्ये ज्या योजना कामगार आहेत आज हल्लीच्या परिस्थितीमध्ये 98% कंत्राटी कर्मचारी आहेत, म्हणजे योजना कामगार सहित, आणि फक्त 2% फक्त या ठिकाणी संघटित कामगार आहेत। याची संख्या मोठी आहे, त्या संख्येवर त्याला कमीत कमी बजेटमध्ये सादर करायला पाहिजे होतं। आशा असेल, अंगणवाडी असेल, शालेय पोषणाहार कर्मचारी असतील, या अंशकालीन स्त्री परिचर असतील, या ठिकाणी सगळे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या तोंडाला पाणी फुटलं। बजेटमध्ये कुठेही वाढ केली नाही। 3 बैठका झालेल्या होत्या आणि 3 बैठकांमध्ये एका बैठकीमध्ये माननीय पंतप्रधान मोदी साहेब होते, त्या मोदी साहेबांनी शब्द पाळलेला नाही, म्हणून त्या बजेटचा निषेध देखील आम्ही या ठिकाणी करतो आहोत। अशा विविध मागण्यांना घेऊन आज या ठिकाणी आम्ही करतो। स्वामीनाथन आयोग लागू करा ही मागणी आमची आहे। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे। या ठिकाणी जे काही आमचे सार्वजनिक क्षेत्र आहे, सार्वजनिक क्षेत्र खाजगीकरणामध्ये देऊ नये, पब्लिक पॉवर पार्टनरशिपच्या नावाखाली त्या ठिकाणी त्यांचं वाटोळं करू नये आणि खाजगी संस्थांना देऊ नये ही मागणी या ठिकाणी घेऊन आम्ही या ठिकाणी आज जातो।